कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फाल्गुनी तू ओरडू नकोस ग, जरा शांत राहा। ओरडतेस कशाला? काकू मम्मी खरं सांगते, ते काहीतरी होतं। हो बघूया आपण। फाल्गुनी तू आधी खालती उतर बघू। नाही मला भीती वाटते। ठीक आहे आधी शांत व्हा, शांतपणे सांगा नक्की काय झालंय। मी सांगते, ती किचन जवळ काहीतरी करत होती। मी बाहेर चहा घेत बसले होते, इतक्यात तिला सरपटताना काहीतरी दिसलं आणि म्हणून ती घाबरली। नक्की काय दिसलं ताई? नाही माहिती, पण काहीतरी सरपटताना दिसलंय मला। मी बघते। काकू आय प्रॉमिस काहीतरी होतं। बघतायत इथे तर काहीच नाहीये। नाही तुम्ही नीट बघा, काहीतरी ना ब्लॅक कलरचं होतं। नाग? नाग कसं येईल घरात? नेत्रा विरोचक तर मेलाय ना? काकू असं कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका, ते दोघं बघतायत ना। थांबा, मला भीती वाटते। काकू देवीच्या डोंगराच्या खालच्या जंगलात विरोचक नाहीये। विरोचक नागाचं रूप घेऊन तर घरात आला नसेल? नेत्रा सांभाळून, सावकाश। ही तर साधी काळी पिशवी आहे। पिशवीला घाबरलीस तू? काय वहिनी, किती घाबरलीस तू? साधी पिशवी आहे ती। हरकत नाही, आता या विषयावर चर्चा नको। अरे नेत्रा, मला खरंच असं वाटलं की ताई सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये। गेले काही महिने आपल्या घरात जे काही सुरू आहे त्यामुळे भीती वाटणं अगदी साहजिक आहे, पण आता यापुढे असं घाबरायचं नाही। सगळं व्यवस्थित होणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।